सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख हॅलो तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार कसे पितांबर विढोबाय रघुमाई ढोबाय हरि हरि विढोबाय रघुमाई जय विढोबाय हरि विढोबाय रघुमाई हरि विढोबाय रघुमाई जय जय विढोबाय हरि विढोबाय रघुमाई जय विढोबाय जय जय विढोबाय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी याला विकोते ना आवाज ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा वैकुंठी तो कैसे नाही कवळ काही कवळ काही
कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे एकमेकाचे उभे सुखे घालून बरे सुखे घालून बरे सुखे घालून बरे एकमेकाचे मुखे सुखे घालून बरे सुखे घालून बरे सुखे घालून बरे आवैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे हा वैकुंठ तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे उत्तम बरवे उत्तम तुका वाळवंट बरवेनिट उत्तम बरवेनिट उत्तम बरवेनिट वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे वैकुंठ तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठ ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे विठोबान खुमाई खुमाजी उपजोनिया पुढे उपजोनिया पुढे उपजोनिया उडती येऊ उपजोनिया उडती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ कवळ काही रे ना कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही
हे बाळा, हे स्टँड जरा व्यवस्थित करतो का? हे सारखं हलतंय रे. एकमेका देवमुखे सुखे घालो हंबरे, वैकुंठितो ऐसे नाही कवड काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठितो ऐसे नाही कवड काही काल्याचे. श्री संतांची चिया माथा चरणावरी संताची माता चरणावर हे संताची ये माथा चरणावरी संताची माता चरणावर साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळावत विश्रांती पावलो सांभाळावत रे पावलो सांभाळावत विश्रांती पावलो सांभाळावत रे तरी प्रेम सुख वाढल्या तरी प्रेम सुख वाढल्या तरी प्रेम सुख. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, पावलो सांभाळा उत्तरे, वाढवे अंतरी प्रेम सुख. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कार. आता महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासतुका सेवी लागी सेवक चरणात मजा लागलो निज चरणात निज चरणात मजा लागलो निज चरणात मजा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर. उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठितो ऐसे नाही कवड काही काल्याचे. अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणावृणालय भक्त वांछा कल्पतरू करुणानिधी दयागण षडगुण ऐश्वर संपन्न पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी श्री संत ज्ञानोबराय श्री संत तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या समोर बसल्या सर्व मायबाप श्री त्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय श्री संत जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा काल्याविषयीची आवड सांगणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे बहुतांशी सगळ्यांच्या सर्वश्रुत पाठातला आहे. तसं 25 वर्षापासून तुम्ही काल्याचं कीर्तन श्रवण करतात म्हटल्यावर हा अभंग कोणी ना कोणी घेतला असेल. पण तुमचं एवढं बारीक लक्षात राहिलं असतं तर आमच्यासारख्यांचे दुकानं चालले नसते. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो बरं का. बऱ्याच ठिकाणी आपण मागच्या वर्षी कोणता अभंग घेतला हे जर समाजाला विचारलं तर 99% लोकांना सांगता येत नाही. हो, कीर्तनकाराला तरी तेवढं लक्षात असलं पाहिजे की आपण कोणत्या गावाला कोणत्या अभंगावर कीर्तन केलंय. हो,
अलीकडच्या काळामध्ये इतरा भक्ती सारा हित इतरा गोष्टी इतरा हित इतरा वैराग्याच्या युक्ती बरं. याला आत्मीयता म्हणता बरं का. हो, मी कधीच कोणाची स्तुती करत नाही महाराज, पण मी संप्रदायात काही लोकांना आदर्श मानतो, त्या बाबतीत आबांना आदर्श मानतो. का तर मी स्तुती कधीच कोणत नाही, पण का सांगतोय, कीर्तनकार कुठलाही असला, परिचयाचा असो नसो, पण आत्मीयतेने त्याला सहकार्य करणं हेच तर आपलं संप्रदाय आपल्याला शिकवतो ना. पण अलीकडच्या काळात एकमेकांमध्ये एवढे द्वेष तयार झालेत. हो, नवीन कीर्तनकार असला काही लोक साथच करत नाही असो. हो, पण त्यांना कोणती साथ होईल सांगता येत नाही. गोड असं वातावरण. तुम्ही सुद्धा बहुश्रुत आहात. 10:15 वाजलेत. 11:15 पर्यंत कीर्तन करायचं आहे. 1 तासामध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू.